आणि आता बातमी येते नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधनं, कारण तिकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना मारहाण झालेली आहे आणि गाडीच्या एंट्रीच्या पावती संदर्भातला वाद झालेला होता आणि त्याच्यानंतर या काही पत्रकारांना ही मारहाण झाली, ज्याच्यामध्ये काही पत्रकार गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानीजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून ही पत्रकारांना मारहाण झाली। पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले होते तेव्हा संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण झाली आहे। 3 ते 4 पत्रकार ज्याच्यामध्ये गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून या संदर्भातल्या घटनेचा तपास सुरू झाला आहे। तर नाशिकमधल्या या घटनेची अत्यंत गंभीर दखल आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेले, या संदर्भात कडक कारवाईचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहेत। तर उपमुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात दोषींना ताबडतोब अटक करावी आणि कारवाई करावी असे आदेश दिले। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दोषींना ताबडतोब अटक करावी आणि कारवाई करावी असे आदेश दिल्याचं पाहायला मिळतं। तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेमध्ये जखमी झालेल्या पत्रकारांची भेट घेतलेली आहे। रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये छगन भुजबळ पोहोचले आणि पत्रकारांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी भुजबळांनी केली, तसे आदेश त्यांनी दिलेले आहेत। मी एसपींना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना, आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा। आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे। टाइमपास होता कामा नये।